आज खूप दिवसातून तुम्हाला मी टेरेसपासून सुरुवात केलेली आहे. कारण बरेच दिवस झालं तुम्हाला टेरेसचा नजारा जो आहे तो पाहायला मिळाला नाही. ही नवीन लावलेली झाडं तुम्हाला माहीत होतं हे कसं लावलं, काय लावलं ते पण मी तुम्हाला शेअर केले, की हे प्लास्टिकनं पूर्णपणे रॅप केलं होतं. जवळ-जवळ 15 ते 20 दिवस. त्याच्यानंतर मग त्याला कोंब फुटले होते. मी सगळं डिटेल्समध्ये दाखवलेलं आहे बघा. हे दादा घेऊन आलेले होते येता-येता आणि त्याचं हे झाड आता त्याला फुलं पण आलेत. याला ना कागदी गुलाब म्हणून सुद्धा म्हणजे गावठी पद्धतीने म्हणलं जातं. पण जर याला इंग्लिशमध्ये काय नाव असेल तर मला काय माहीत नाही आहे. त्याला सुंदर अशी फुलं आलेत. हे फक्त शोसाठी आहे. ना याचं फूल देवाला वाहू शकतो, ना कुठे काय घालू शकतो. घरात काही डेकोरेशन असेल तर त्याला मात्र आपण ते वापरू शकतो. बऱ्यापैकी जर बघायला गेलं तर फुलं जे आहेत, कळ्या ज्या आहेत ते येत आहेत. तेवढीच पानगळती पण होत आहे. सध्या कडक ऊन आहे आणि उन्हामुळे ना बऱ्यापैकी झाडांवरती अटॅक झालेला आहे. म्हणजे काय तर पानं करपणं आणि कमळाचे तर सांगूच नका पूर्णपणे वाट लागलेली आहे. तुम्ही बघू शकता कमळामध्ये अगदी बारीक-बारीक कोंब सगळी मोठी आलेली जेवढी पानं होती ना ती सगळी जळून गेली. ग्रीन नेट मारायचं पण प्रॉब्लेम काय होतं की दादाचं तिसरेच प्लॅन निघतात आणि त्या प्लॅनसाठी ते काय करतात हे असे छोटे-मोठे विनाकारांचे खर्च नको म्हणतात आणि तेच करूया म्हणून बसलेले आहेत काय शेड मारायचं आहे त्यांना. त्यांना टेरेसला पूर्ण शेड पाहिजे. पहिल्यापासूनच चालू आहे. गेल्या वर्ष झालं मी तेच ऐकते शेड मारायचं आहे, शेड मारायचं आहे म्हणून ते ग्रीन नेट टाकत नाही आहेत. का तर त्याचा आणि खर्च नको म्हणतात. पण ते झालं दोन्ही पण होत नाही. कामच त्यांची अशी आहेत की त्यामध्ये त्यांना ते मिळेना. त्यामुळे झाडांचं खूप नुकसान होतंय. आणि सध्या बघायला गेलं तर डेली झाडांना पाणी आणि पाणी शक्यतो सकाळ किंवा संध्याकाळच्या टायमिंगलाच घालायचं. कमीत कमी 10च्या पुढे आणि संध्याकाळी जवळ-जवळ 6 पर्यंत तरी पाणी घालायचं नाही झाडांना. एकदम कडक उन्हात कधीच झाडांना पाणी देऊ नये. आता पाणी द्यायचं काम जे आहे ते आरूकडं आलेलं आहे. कारण दादाला नाही जमत. सकाळी झोपेतून उठलं की ते त्यांचं आवरूनच बाहेर पडतात. त्यांना म्हणतात ना इकडची काडी तिकडं करता येत नाही. कारण खूप दमून येतात, लेट येतात. त्यामुळे मग लेट झोपणं होतं. पुन्हा आणि उठून मग झाडांचं बघणं वगैरे त्यांना आता शक्य नाही. ही देखरेख जी आहे ती सध्या आरूकडे दिलेली आहे. कधी-कधी मी असते जाता येता. पण पाण्याचं मात्र आरूकडे का दिलं आहे? कारण पाणी याला व्यवस्थित परफेक्ट आणि त्याला सांगितलं आहे बाबा की ह्या झाडाला असं, त्या झाडाला तसं, कुठल्याला किती घालायचं, काय घालायचं. त्यामुळे चाललं आहे आपलं त्यांचं म्हणतात नाही बाप लेकाचं. माझं आपलं फुलं तोडायचं कारण मी फुलं तोडून टाकताना तुमच्या लक्षात येत असेल की किती फुलं तशीच जळून गेलेली आहेत जागेवरती. खाली जास्वंदीची भरपूर फुलं निघतात. त्यामुळे टेरेसच्या फुलांची गरज वाटली नाही मला. म्हणून म्हटलं तुम्ही म्हणताय ना झाडाला राहू दे, राहू दे, तर राहू दे म्हणलं. पण तुम्हाला खरं सांगू झाडाला करपलेलं, मेलेलं फूल बघायला नाही आवडत ताईनो. मला तर नाही आवडत. ते बघूनच कसं तरी होत होतं. आता रोज थोडी का निघेना मी पहिला तोडून घेत जाईन. कारण त्याचं मी जसं कायम म्हणते ना, की त्याचं आयुष्य वाया घालवायचं नाही आपल्याला. कोरपड तर खूप आलेली आहे. कोरपडीचं ना रेग्युलर जर आपण चेहऱ्याला संध्याकाळी झोपताना जर त्याचा गर चोळून जर लावला आणि झोपला ना, आपल्या स्किनला बघा खूप फरक तुम्हाला जाणवेल. तुम्हाला तर माहीत आहे की सध्या ना माझं मसल पेन जे आहे ते वरचेवर होत असतं आणि मी परवा ना व्हिडिओमध्ये शेअर केल्यानंतर मला कमेंट आल्या की ताई याची लिंक दे किंवा याचा डेमो पुन्हा एकदा दे. तर बघा मी आता करतच होते तर म्हटलं चला तुम्हाला शेअर करायला म्हणजे हरकत नाही. याचं नाव आहे अगारो ॲटम प्लस मसाजर. एक म्हणजे मानेचं दुखणं असू दे किंवा आपले हात असू दे, कंबर असू दे, पाठ असू दे, पाय असू दे, सगळीकडे चालतं. वेगवेगळ्या अशा 4 अटॅचमेंट आहेत. जसं तुम्हाला जिथं सोयीस्कर वाटेल तिथे तुम्ही ते जोडून अगदी आरामात मसाज करू शकता. कोणाची हेल्प न घेता याचं कोणतंही आपलं जर दुखणं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला आराम देण्याचं काम जे आहे ते हे प्रॉडक्ट म्हणजे करतं. माझ्या दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर खूप बेस्ट होत आहे आणि तुम्हाला लिंक हवी होती तर याची लिंक जी आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काल सकाळी मी तांदूळ भिजत घातलेले होते. अगदी थोडेसे घातले होते आणि संध्याकाळी व्यवस्थित मी म्हणजे वाटून ठेवले. सकाळी बघितलं तर व्यवस्थित फुललेलं होतं. आज ना तव्यावरती ट्राय करणार आहे. नाही झालं तर मग आहेच आपलं इडली वगैरे. पण ना तुम्हाला खरं सांगू इडली खूप म्हणजे नावडीचा विषय असतो. नावडीचा म्हणजे कसा, की आंबोळी त्याच्यापेक्षा आवडते किंवा डोसा आवडतो इडलीपेक्षा. त्याच्यासाठी आता चटणी बनवणार आहे. तर चटणीसाठी हरभऱ्याची डाळ जी आहे ती मी घेतलेली आहे. आता आम्ही 4 लोक आहोत बघा. तर नाश्ता आणि आपलं दुपारचं जेवण ह्या हिशोबानं मी चटणी बनवत आहे. तर त्याच्यासाठी एवढी हरभरा डाळ जी आहे ती व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची. सुरुवातीला काही न मिक्स करता मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायची. थोडं भरडं राहिलं तरी पण चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही आहे. कारण ते दाताखाली आले की एकदम असं म्हणतो ना आपण कुरुम-कुरुमचा आवाज येतो. कारण ते ऑलरेडी कडक झालेलं असतं.
आणि त्याच्यामध्ये खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर तर पाहिजेलच पण नाही आहे म्हणून तेवढंच टाकलेलं आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित एकदम बारीक असं वाटण बनवून घेतलं. तेलामध्ये जिरं, मोहरी, मिरची यावेळेला मी पेस्टमध्ये वापरलेली नाही, कारण पुन्हा काय होतं की पोटात धग पडते. एकतर हा उन्हाळा आणि याच्यामध्ये वाटलेली जर मिरची त्याच्यामध्ये घातली तर ते असं एकदम म्हणजे कडक होऊन जातं, म्हणून मी तेलामध्ये टाकलेलं आहे. जास्त झणझणीत वगैरे नको होतं, कारण बऱ्याच वेळेला चटण्या खाताना सॉफ्ट लागतात, पण पुन्हा आपल्याला जाणवतं की मिरचीमुळे पोटामध्ये धग पडलेली आहे. आणि शक्यतो कधी पण बघा मिरच्या भाजूनच, म्हणजे तुम्ही चटणीमध्ये टाकणार असाल तरी पण भाजूनच टाकत जावा. नॉर्मली असं टाकत जाऊ नका. आपल्या मोठ्यांना काय होत नाही, पण बारक्यांना खूप त्रास होतो. थोडंसं पाणी घातलं आणि आता ही फोडणी जी आहे ती मी शिजवून घेणार आहे. बघा 2 प्रकारे करू शकतो, पण याच्यामध्ये आपण डाळ घातल्या ना, डाळ घातल्यामुळं तुम्हाला ते म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे असं कच्चट स्मेल राहत नाही आणि आपल्या पोटाला पण पचायला बरं. आता रात्री जे काही ड्रायफ्रूट भिजत घातले होते त्याच्यामध्ये अंजीर पण होतं, ते सगळे एका मिक्सरच्या भांड्यात टाकलं. कारण कालच खाताना आहे ना, ते भिजवलेलं खाताना तोंड वाकडं करून माझ्या नावाने शिमगा करून खाणं सुरू होतं. का आता ते चावायला लागतं ना, मग त्याच्यापेक्षा म्हटलं की सगळ्यांना शेकत. यामध्ये ना मी गूळ टाकली ना साखर टाकली, फक्त 1 चमचा होईल एवढं गुलकंद टाकलं, कारण ऑलरेडी गुलकंद एवढं गोड असतं ना की त्यातली साखर जी आहे ती तोंडात लागते खरखर, त्यामुळे याच्यात कुठलीही साखर टाकायची गरज नाही आहे. असो, शेक जो आहे तो तयार झाला. ड्रायफ्रूट चावून खायला कमीत कमी त्यांना 10 मिनटं तर जातील. हे प्यायला फक्त आणि फक्त मी तर म्हणेन की 2 मिनटं, 2 मिनटात शेक जो आहे तो पिऊन होईल. म्हणजे त्यांना पण सोपं मला पण. आवडलं? चटणी छान झाली ना, की काय द्या अगर न द्या, पण आंबोळी इडली हां. आणि बाकीच्यातलं चांगलं म्हणजे सगळंच चांगलं असतं बाळा. कारला आवडतं का? ज्वारीची भाकरी हां बस कर. डबे माघारी आणता ज्वारीची भाकरी असली की. घरातली सगळी माणसं जिकडं तिकडं आपापल्या कामाला पाठवली. सगळी खाऊन पिऊन डबे म्हणजे देऊन. एक तुम्हाला सांगू, हा टास्क ना मला लई बरा वाटतो. ज्यावेळेला हे जेवणं खाणं किंवा नाश्ता करून ज्यावेळेला जातात ना, मग अखंड दिवसभराच्या कामाचं कधीही टेन्शन राहत नाही, की कधी का होईना कोण आपल्या मागं लागले दांडकं घेऊन, की बाबा हे व्हायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. पण मला खूप बरं वाटतं ते हे महत्त्वाचं काम केलं की. मग ते आज विचार केला की लोणी भरपूर साठले, एक मोठा बाऊल भरलेला आहे, एक मोठी वाटी भरलेली आहे. म्हणून काय केलं की सगळं मिक्सरच्या भांड्यात काढलं. पण पुन्हा आणि तो लाईट प्रॉब्लेम, मी जसं म्हणलं ना कामं सुरू आहेत. बरं आहे ते एकदा तरी कामं करून घेतलेली तर बरं आहेत. कारण काय होते ना की मग ते पुन्हा पुन्हा मध्ये मध्ये प्रॉब्लेमपेक्षा एकदाच कवर झालेलं बरं. तर लाईट गेलेली होती. आता विचार केला किट्टोच्या आंबोळ्या ज्या आहेत त्या करून ठेवलेल्या बऱ्या. कारण पुन्हा मग काय होतं की एकासाठी पुन्हा तवा गरम करा, ते सगळं ठेवा. आणि गॅसचं सांगायचं राहिलं, आमच्या इकडे पण गॅस मिळत नाही ताईनो. माझा सिलेंडर जो आहे तो 8 दिवस झाला आता जोडलेला आहे. दुसऱ्या सिलेंडरसाठी आम्ही नंबर लावतोय, पण तुम्हाला खरं सांगू तिथं बुकिंगच घेत नाही आहे. हा प्रॉब्लेम का होतो, कशासाठी होतो? कदाचित आम्हाला असं वाटतं की आमचा जो काही महिन्याचा गॅस आहे तो गॅस बहुतेक कुणाला तरी दिलेला आहे असं वाटायला लागलेलं आहे. कारण तिथं बुकिंगचा ऑप्शनच येईना. मग आपल्याला वाटतं ना की बाबा आता खूप शॉर्टेज आहे वगैरे, त्यामुळं असं होत असेल. आणि पेट्रोलसाठी तर रांगा सांगूच नका. परवा तुमच्या दादानी कमीत कमी 4 तास लाईनमध्ये थांबले आणि मग टाकी फुल करून घेतली. कारण मला माहीत नाही आता हे किती दिवस चालेल, काय चालेल, पण आपण तयारीत राहिलेलं बरं थोडंसं. आता विचार करते की आता वरती चूल आहे, तर निदान संध्याकाळचा तरी स्वयंपाक वरती चुलीवर बनवलेला बरा. तो गॅस जो आहे तो मला 1.5 महिना जातो. चुलीवरचा स्वयंपाक बनवला कमीत कमी 2 महिना तरी टेन्शन नाही. कारण आता बुकिंगच ऑप्शन येई नाही, तर बुकिंग तर कसा करायचा? आणि तिथे जाऊन रांगेत उभा राहायचं तरी कधी? आणि कुणाला टाईम आहे? दादा म्हणतात ये बाई तुला इलेक्ट्रॉनिक शेगडी आणून देतो किंवा जे इलेक्ट्रॉनिक आहे त्याच्यावर खरं. मला खरं आता कुठं रांगेत उभा म्हणजे राहायला लावू नको, कारण कामाचं इकडं नुकसान होतं ना तेवढ्या ह्याच्यात. कारण आता सोमवारसुद्धा सुट्टी नाही. आता आज सोमवार आहे तर आजही त्यांना सुट्टी नाही आहे. त्यामुळे ते म्हणतात की मी कधी जाऊ तिथं? आता पेट्रोलचं एक केलं, कारण का तर पेट्रोल करणं गरजेचंच आहे. कामावर कसं जाणार? आता मार्केटमध्ये रॉकेल वगैरे विकायला आलेलं आहे. मी तर विचार करते एवढा दिवस कुठे गेलं तर रॉकेल, कारण का मी स्वतःच लग्न झाल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 वर्ष मी स्टोववरती स्वयंपाक केला, कारण त्यावेळेला गॅस नव्हता. त्यावेळेला किती रॉकेल मिळायचं, त्या आपल्या राशन कार्डावरनी भरपूर रॉकेल मिळायचं. आणि आता मध्यंतरीचं गायब झालं. तर आमचं कसं झालं सांगू, की गेली जवळजवळ 8 वर्ष झालं. 8 वर्ष जसं मी तिकडचं घर बांधलं ना, तेव्हापासून आम्हाला राशनच मिळत नाही. ना तांदूळ असू दे, ना तर गहू असू दे, ना कुठलं काही मिळत नाही आहे. आणि ते बरेच जण म्हणतात की बाबा तुम्ही जा, चेक करा, हे करा. ते दादा काही तेवढे इंटरेस्ट घेत नाहीत. जाऊ दे, नाही मिळत तर राहिलं म्हणतात.
त्यामुळं आम्हाला ते रॉकेलचं पण माहीत नाही, कशाचंच माहीत नाही आणि पुन्हा ते स्टोव पण गेले. पुन्हा आले गॅस. गॅसवर सुरू झालं तर गॅस आले तर तो पण आता हे काय नवीन तिसरंच आहे. असं तुम्हाला सांगणं एवढंच आहे की काही ना काहीतरी येणार आहे. जुन्या गोष्टी पुढे येणार आहेत. आता बऱ्याच जणांनी ते सौर ऊर्जेवर चालणारे जे आहेत ना, काय म्हणतात ते शेगड्या त्या बाहेर काढलेल्या आहेत. म्हणजे कुठली वेळ काय सांगून येत नाही. होता होईल तेवढं आपण पण म्हणजे खबरदारीने राहिलेलं बरं. मध्ये मला कमेंट होत्या की "ताई तुला माहिती आहे का नेटच बंद होणार आहे आणि मग तुझे व्हिडिओ आम्ही कसे बघू?" कुणाला कशाचं टेन्शन तर त्या ताईला आपल्या व्हिडिओचं टेन्शन मला खूप असं म्हणजे भरून आलं. कारण का तर तिला तेवढी आवड आहे किंवा तेवढं ती आपल्यावर प्रेम करते. पण असं काही होणार नाही ताईंनो, कारण हे बंद झालं तर सगळंच उलथापालथ होईल. असो चला, भाज्या वगैरे सगळ्या ज्या आहेत त्या भरून ठेवल्या आणि संध्याकाळच्या टायमिंगला मी बनवत आहे पिझ्झा. आणलेले बेस होते ना, मग आता काय करायचं म्हटलं चला बनवूया आज. पोरं पण होती, कोणी चिरून दिलं, कोणी सोलून दिलं आणि मग जेवढे सॉस होते तेवढे एकत्र केले. याच्यामध्ये रेड चिली, ग्रीन चिली, आपलं टोमॅटो केचप, थोडीशी रेड चिली फ्लेक्स जे असतं ते आणि थोडंसं ऑरिगॅनो, थोडंसं मीठ घातलेलं आहे. एवढं सगळं घालून हे सगळं मी एकत्र मिक्स करून घेतलं. म्हटलं सेपरेट ते टाका रे, पुन्हा पसारा रे. त्यापेक्षा एकत्र असं बॅटर बनवायचं आणि ते मग तुम्ही टाकू शकता. केटोनं बघा टोमॅटो आणि सिमला मिरच, कांदा वगैरे हे ठेवलेलं होतं. मी त्याचे मोठे-मोठे काप केले. कांदा याच्यावरती ना एकदम बारीक छान वाटत नाही. तोंडाखाली येत नाही, तो क्रिस्पीपणा लागत नाही. आणि हो सांगायचं राहिलं, मला कमेंट होते की "ताई तू आणलेले मक्याचे दाणे आहेत म्हणजे जे डीमार्टमधून तू त्याचं असं कर, तसं कर." दादानी काय करावं, आरूला सांगितलं, "कुकर घे, त्याच्यामध्ये ते जे दाणे आहेत ते टाक आणि शिट्ट्या दे." शिट्ट्या दिल्यानंतर तुम्हाला बघितले म्हणजे दाखवलेले आहे काय अवस्था आहे. एकही दाणा एवढा सुद्धा म्हणजे फुगला नाही ना फुलला नाही, आहे अशी मका दिसत होती. कारण ते जे आहेत ना, ते पॉपकॉर्नचे आहेत आणि ते स्वीटकॉर्न नाही आहे. त्यांना काय वाटलं की हे दाणे जे आहेत ते उकडल्यानंतर स्वीटकॉर्न होईल आणि मग ते आपण मसाला वगैरे सगळं टाकून खाऊया. त्यांनी ते पूर्ण वाचलं नाही आहे कशाचं आहे आणि पॉपकॉर्न जे आहे ते मी घरामध्ये एकदा दोनदा बनवलेलं आहे. छान लागतं. फक्त एवढंच असं शेवटी गोष्ट मसाल्यांवरती येते ताई नो. ते फुलतं किंवा म्हणजे कुकरमध्ये केल्यानंतर व्यवस्थित होतं, पण त्याला प्रॉपर मसाला असेल तरच ते चांगलं लागतं. पिझ्झा जो आहे तो मी एअर फ्रायरमध्ये करणार आहे. खूप दिवसापूर्वी ट्रेंड आलेला होता कशाचा? पिझ्झाचा. आणि जेव्हा माहीत झालं की बाबा पिझ्झा असा-असा बनला जातो, त्याच वेळेला हौसेनं म्हणले की मला पिझ्झा बनवायला होईल, सगळं होईल. त्यासाठी तो ओव्हन घेतलेला होता. त्याच्यामध्ये पण आम्ही भरपूर दिवस बनवला. पण जसं माझ्याकडे एअर फ्रायर आले ना, तिकडच्या घरात मी बनवत होते. तुम्ही पाहिलेलं आहे जुन्या व्हिडिओमध्ये बिस्किटं वगैरे सगळ्या गोष्टी. पण आता इथं ओव्हन पण आहे, एअर फ्रायर पण आहे, पण वेळेमुळं बनवता येत नाही आहे. असं पिझ्झा तेवढा आधीमध्ये मी बनवते. मला कमेंट होती की बिस्किटं नक्कीच दाखव. गव्हाच्या पिठाचे बिस्किट मी तुम्हाला नक्की दाखवेन. आता तूप निघालं की त्याच तुपाचा वापर करून करेन, कारण त्याला शक्यतो तूपच लागतं. बरेच जण डालडा वापरतात, पण ते नंतर ना कालांतरानं समजा ते बिस्किट खायला लागलं ना, तर असं पिटाळ-पिटाळ लागतं. पिटाळ-पिटाळ म्हणजे काय आपल्या असं टाळ्याला चिकटतं. कुठलं? डालड्यातलं. आणि तेलामध्ये किंवा तुपामध्ये जर केलं तर ते बेस्ट होतं. ती पण रेसिपी नक्की तुम्हाला वेळात वेळ काढून शेअर करेन, कारण ती तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता. अशा पद्धतीने एअर फ्रायरमध्ये सुद्धा बनवू आणि पिझ्झा बनवताना एअर फ्रायरमध्ये मी टायमिंग लावलेलं बघा. 13 म्हणजे 15 लावलं होतं, पण मी 13मध्ये काढलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला 200 डिग्रीवरती लावलेलं होतं. कमी करायचं नाही, म्हणजे 180 वगैरे असं नाही करायचं. डायरेक्टली 200 लावायचं आणि एकदा घातले की मग तुम्ही 10 मिनिटानं ते त्याच्यापुढं 2-3 मिनिटानं बघू शकता. तुम्हाला जसं क्रिस्पी पाहिजे त्या हिशोबानं. असं हा हे दुसरा दिवस. आजचा व्हिडिओ तुम्हाला 2-3 दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे. आज बनवत आहे दोडका. कवळा एकदम लुसलुशीत असा दोडका आणि फ्रेश. कारण दोडका ठेवला फ्रीजमध्ये ठेवा नाही कुठं पण ठेवा. तो 2 दिवसानंतर त्याची कळा दाखवतो. एकदम चेंबरल्यागतच होतो. काय कोणास ठाऊक तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का बघा? दोडका तयार सकाळी आणला तर संध्याकाळी किंवा उद्या केला तर ठीक आहे. 2 दिवस राहिला तर लगेच ते दाखवतं. म्हणून आज आहे ना भरपूर म्हटलं सकाळ होईल, संध्याकाळ होईल. 2 टाईमची झंझट वाचले एका टायमिंगमध्येच. त्याच्यासाठी मी सुरुवातीला मसाला जो आहे तो शेंगदाणे, आलं, लसूण एवढं घेतलेलं आहे. यामध्ये कुठलाही बाकीचा मसाला मी घातलेला नाही. कांदा एक घातलेला आहे. व्यवस्थित पेस्ट करून घेणार. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल होतं, त्याच्यामध्ये दोडका जो आहे तो मी भाजून घेतलेला आहे. एकदम हाय फ्लेमवरती. धुरावरनं कळलं असेल तुम्हाला, पण छान लागतो, चवीला पण मस्त लागतो. जिरं मिरची फोडणी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं हिंग, हळद आणि जो मसाला आहे तो आणि आपला घरचं जे काही बेसिक मसाले वापरतो आपण, धना पावडर, जिरा पावडर किंवा लाल तिखट वगैरे एवढं सगळं घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. बरं मला ना मेघाताईच्या नंबरबद्दल भरपूर सारेजणी विचारतात की त्यांचा नंबर दे, नंबर दे. इथं स्क्रीनवरती मी तिचा नंबर देत आहे. मेघा माने म्हणून आहे.
मेघाला WhatsAppला कॉन्टॅक्ट करा, कारण बऱ्यापैकी कॉल रिसीव्ह करणं शक्य होत नाही, कारण तिला पण ऑर्डरी वगैरे भरपूर असतात. असो चला मी व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. मनापासून तुमची आभारी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.